नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मॅथ्स चॅप्टर नंबर 5 ऑपरेशन ऑन रॅशनल नंबर याचा प्रॅक्टिस सेट 22 सॉल्व करणार आहोत. चला तर पाहूया. पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय करायला लावलं आहे, कॅरी आउट द फॉलोइंग एडिशन ऑफ रॅशनल नंबर. तर आपला रॅशनल नंबरची ऍडिशन करायची. एक्झाम्पल दिला आपला 5/36 प्लस 6/42. 5/36 आणि 6/42 मध्ये डिनॉमिनेटर्स कडे आपल्याला खास करून लक्ष द्यायचं आहे. 36 आणि 42 यांचे डिनॉमिनेटर्स कसे आहेत, या ठिकाणी अनइक्वल आहेत, जे दोन्ही वेगवेगळे आहेत. सो डिफरंट असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, आधी त्यांचा डिनॉमिनेटर सेम करावा लागेल. मग डिनॉमिनेटर आपण आधी सेम करून घेऊ. कसं करणार, 5/36 प्लस 6/42 लिहून घेतलं. आपल्याला आधी याच्यात काही रिलेशन शोधायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण पुढे करणारच आहोत. 5 आणि 36, 5 आणि 36 चा आपल्याला काही रिलेशन दिसतच नाही. ही पण पायचा टेबल तर 36 येतच नाही पायच्या टेबल मध्ये. म्हणून 6 1 6 6 7 42. तर आपल्याला पुढे या ठिकाणी 5/36 प्लस 1/7 असं काहीतरी भेटलेलं आहे. तरी आपल्या डिनॉमिनेटर काय इक्वल नाही. तर आपल्याला इक्वल करण्यासाठी काय करावं लागेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 मल्टिप्लाय बाय 7 अपॉन 36 मल्टिप्लाय बाय 7 plus 1 multiplied by 36 upon 7 multiplied by 36. मित्रांनो, क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आता आपण पुढच्या भागात जाऊया. पुढे आपल्याला म्हणजे सगळ्यांचे मल्टिप्लिकेशन करून घ्यायचे. 5 मल्टिप्लाय बाय 7 किती होतो, 5 7 35 आणि 36 मल्टिप्लाय बाय 7 करून घ्या. 7 6 42, 4 कॅरी, 7 6 21 आणि 4 25, 252 प्लस 36 1 36 अपॉन 36 मल्टिप्लाय बाय 7 252. 7 मल्टिप्लाय बाय 36 पण काय होईल, 252. दिसतंय मित्रांनो की आपले डिनॉमिनेटर काय झाले, या ठिकाणी सेम झालेले आहे. म्हणून आता आपण न्यूमरेटरची ऍडिशन करूया. 35 प्लस 36 अपॉन डिनॉमिनेटर्सला कॉमन करूया 252. इट्स इक्वल्स टू 35 प्लस 36 71 अपॉन 250. हे आपलं आन्सर आहे. आता आपण दुसरा क्वेश्चन सॉल्व करूया. वन इंटू 2/3 प्लस 2 इंटू 4/5. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतंय की हे मिक्स फ्रॅक्शन आहे. काय मिक्स फ्रॅक्शन. तर मिक्स फ्रॅक्शनला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन आधी सॉल्व करून घ्या. जसे की आपल्याला दिसतंय की आपल्या डिनॉमिनेटर साठी सुद्धा सेम नाही. सो 3 मल्टिप्लाय बाय 1 आणि न्यूमरेटरची ऍडिशन होते 2. 3 मल्टिप्लाय बाय 1 प्लस 2 अपॉन 3 प्लस 5 multiplied by 2 plus 4 upon 5. मल्टिप्लाय करून आपण ऍडिशन करून घेऊया. 3 multiplied by 1 3 plus 2 5 upon 3 plus 5 multiplied by 2 10 10 plus 4 14 upon 5. मित्रांनो आपल्याला तरीही या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम नाही. म्हणून आपण काय करूया, यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 5 multiplied by 5
अपॉन 3 मल्टिप्लाय बाय 5. तिरकस गुणाकार करायचा आपल्याला बरं का. 11 मल्टिप्लाय बाय 3 अपॉन 5 मल्टिप्लाय बाय 3. मित्रांनो गुणाकार आपण करून घेऊया आणि या ठिकाणी एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. 5 मल्टिप्लाय बाय 5 जो 25 अपॉन 3 मल्टिप्लाय बाय 5 जो 15 प्लस 14 मल्टिप्लाय बाय 3 42 अपॉन 5 मल्टिप्लाय बाय 3 इज 15. मित्रांनो दिसतंय परत डिनॉमिनेटर आपले काय आहे त्या ठिकाणी सारखे दिसतंय आपल्याला. म्हणून आपण काय करणार आहोत न्यूमरेटर्सची ऍडिशन करून घेऊया. 25 प्लस 42 आणि डिनॉमिनेटरला आपण जे 15 आहे त्यांना कॉमन ठेवूया. 25 आणि 40 तो किती होतात 67 अपॉन 15. दिस इज आवर रिमेनिंग आन्सर. सगळ्यांना समजलं असेल तर आपण एकदा पुन्हा व्हिडिओ थोडासा बॅक करून पाहून घेऊया. चल पुढचं एक्झाम्पल आपण सोडूया. एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 आहे 11 अपॉन 17 प्लस 13 अपॉन 19. मित्रांनो ज्या पद्धतीने आपण पाहत आहोत की या ठिकाणी आपले या एक्झाम्पल मध्ये डिनॉमिनेटर सारखे नाहीये. आपण काय करणार डिनॉमिनेटर सारखे करूया. कसे करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन, कारण की या ठिकाणी मिनिमायझेशन होतच नाही. सो आपण 11 मल्टिप्लाय बाय 19 अपॉन 17 मल्टिप्लाय बाय 19 प्लस 13 मल्टिप्लाय बाय 17 इकडच्या बाजूने 19 मल्टिप्लाय बाय 17. सॉल्व करूया बरं. 11 मल्टिप्लाय बाय 19 किती होणार 9 म्हणजे 9 9 म्हणजे 9 0 1 म्हणजे 1 1 म्हणजे 1 9 9 plus 1 10 1 carry 209. परत 17 मल्टिप्लाय बाय 9 17 मल्टिप्लाय बाय 9 किती तो मल्टिप्लाय बाय 19 9 7 चा 63 6 कॅरी 9 म्हणजे 9 आणि 6 15 0 1 7 चा 7 1 म्हणजे 1 3 5 and 7 12 1 carry 323 प्लस ज्या पद्धतीने 17 मल्टिप्लाय बाय 19 आन्सर आपलं 320 झालंय. 19 मल्टिप्लाय बाय 17 चं पण येईल 323. आता आपण 13 मल्टिप्लाय बाय 17 चा मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 7 3 are 21 to carry 7 1 is 7 and 2 9 0 1 3 are 3 1 1 are 1 1 9 plus 3 12 1 carry 1 plus 1 2 221. अशा पद्धतीने आपण हे सॉल्व करून घेतलं आपला क्रॉस मल्टिप्लिकेशन. मित्रांनो परत एकदा आपण पाहू शकता की आपला डिनॉमिनेटर काय झालं या ठिकाणी सारखं झालंय. म्हणजे आपल्याला न्यूमरेटरचे ऍडिशन करून आन्सर काढायला हरकत नाही. 209 प्लस 221 अपॉन आता आपण यांना कॉमन करून घेऊया. 323 और 209 प्लस 221 किती झाले 130 अपॉन 323. This is our remaining answer. Okay. Next example. हे ऍडिशन बद्दल शेवटचं एक्झाम्पल आहे.
2 into 3 upon 11 plus 1 into 3 upon 77. बघ याच्यात सुद्धा आपल्याला डिनॉमिनेटर्स हे इक्वल दिसत नाहीत, म्हणून आपण आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 11 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 3 अपॉन 11 प्लस 77 मल्टिप्लाय बाय 1 मल्टिप्लाय बाय 1 प्लस 3 अपॉन 77. अगेन पुढे आपण यांना सॉल्व करून घेऊया. 11 मल्टिप्लाय बाय 2 22 प्लस 3 25 अपॉन 11 प्लस 77 मल्टिप्लाय बाय 1 77 प्लस 3 80 अपॉन 77. मित्रांनो आपल्याला आता या ठिकाणी काय करावं लागेल, आपले डिनॉमिनेटर्स याच्या नंतर सुद्धा काय झाले अनइक्वल झाले. तर आपण 11 आणि 77 चं काय रिलेशन आपण या ठिकाणी दाखवू शकतो. तर पहा 11 ला जर 7 ने मल्टिप्लाय केलास तर काय येतो 77 येतो, म्हणजे आपला खाली डिनॉमिनेटर काय होणार आहे सारखं होणार आहे. म्हणून आपण काय करूया न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 7 ने मल्टिप्लाय करूया. सो 25 मल्टिप्लाय बाय 7 अपॉन 11 मल्टिप्लाय बाय 7 प्लस 80 अपॉन 77. तुम्हाला या ठिकाणी 25 मल्टिप्लाय बाय 7 किती होतात 175 प्लस अपॉन 11 मल्टिप्लाय बाय 7 11 मल्टिप्लाय बाय 7 is 77 प्लस 80 अपॉन 77. मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतो आपण की डिनॉमिनेटर आपले काय झाले इक्वल झाले. म्हणून आपण आता न्यूमरेटर्सची काय करणार एडिशन करणार. 175 प्लस 80 अपॉन 77. किती ते एडिशन हो गया 0 प्लस 5 8 प्लस 7 12 1 कैरी 1 प्लस 1 225 अपॉन 77. हे आपलं फायनल सोल्युशन आहे. अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 22 मधला फर्स्ट क्वेश्चन त्यातील 4ही क्वेश्चन आपण काय केले या ठिकाणी सॉल्व केले. धन्यवाद.